होतं. खरं तर जो संबंधित व्यक्ती आहे तो खूप मोठ्या मोठ्या मंत्री असतील, आमदार असतील यांच्यासोबत तो ब्लॅकमेलिंग करतो, अशा पद्धतीचा त्याच्यावरती आरोप आहे. कशा पद्धतीनं बघताय या सर्व घटना? मी याच्या संदर्भातली माहिती मी घेतलेली नाही, माहिती घेऊन मी सांगेन. हो, जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस झालेला आहे, म्हणजे वेगवेगळ्या तालुक्यांना त्याचा फटका बसला आहे शेतकऱ्यांना. काय नक्की भूमिका असणार आहे, कशा पद्धतीने त्यांच्या पंचनामे आणि त्यांना मदतीच्या? आता अवकाळी पाऊस पडलेला आहे, त्यात पंचनामे करण्याच्या सूचना प्रशासनाला दिलेल्या आहेत आणि पंचनाम्याच्या नंतर शासन त्याला संदर्भातली त्याची तीव्रता किती आहे, किती नुकसान झालं या हिशोबानं शासन त्यावर निर्णय घेईल. जे ब्रिजचं काम आहे गेले 12 महिने झालं, 12-13 महिने झाले सतत गतीने काम चालू आहे आणि ते फास्ट व्हावं यासाठी पालकमंत्र्यांचा काय प्रयत्न असणार आहे आणि काय सूचना देणार आहेत? आता आपण पालकमंत्र्याचा काय दृष्टिकोन असेल, पालकमंत्र्याचा दृष्टिकोन हाच असेल की पत्रकारांनी योग्य प्रश्न विचारावेत, योग्य प्रश्नाची योग्य उत्तरे द्यावीत. तेव्हा आपण सातत्याने पाहिलं की शहराच्या प्रत्येक विकास कामाच्या बाबतीतली भूमिका आपली खूप पॉझिटिव्ह आहे. कामं तातडीने झाली पाहिजेत ही भूमिका आपली आहे. त्या अनुषंगानं जे कामं अपेक्षित होती ती कामं आपण करतोय. आपण बघितलं की त्या पुलाचं काम गेल्या काही दिवसापासून रखडलं होतं, आता तातडीने आपण सूचना दिलेल्या आहेत. मला वाटते काम चालू झाले. त्याचा वेग कमी आहे हे वास्तव आहे. तातडीनं त्या कामाचा काम वेगानं करण्याची सूचना आपण दिलेल्या आहेत. लोकांची अडचण लवकरात लवकर संपली पाहिजे ही भूमिका रेल्वे खाता असेल किंवा आपलं महसूल खाता असेल, कलेक्टर असेल, सगळ्यांना सूचना दिलेल्या आहेत. हो, जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढलेला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढलेला आहे. मार्केट यार्ड गेटच्या समोरचा जे राष्ट्रीय महामार्ग आहे ना, हैदराबाद टू पुणे रस्ता आहे, तो ब्रिज आहे. आता तुमचा नॅशनल प्रश्न होता नॅशनल, ते त्या संदर्भात माहिती घेऊन बघतो का काम स्लो झालं तेव्हा कारवाई करू. हो, एक जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढलेला आहे की पेट्रोल पंपावरती खुली जी म्हणजे कॅन असेल, बाटली असेल किंवा याच्यामध्ये डिझेल पेट्रोल देणं बंद केलेला आहे, त्याचे आदेश काढलेले. मात्र आता अडचण अशी झालेली आहे की अनेक पोकलेन चालक आहेत, अनेक जेसीबी चालक आहेत, त्याचबरोबर विहिरीवर काम करणारे जे मशीन्स असतात तर त्याच्यासाठी डिझेल मिळत नाही, त्यांची अडचण निर्माण झालेली आहे. काय नक्की तोडगा काढला जाऊ? एका नाण्याला दोन बाजू असतात. आपण दोन बाजू बघतो. लोकांच्या मध्ये प्रचंड घबराटीचं वातावरण निर्माण झालं. माननीय मुख्यमंत्री मोदयांनी सांगितलं की आपल्याकडे इंधनाचा तुटवडा नाही. परंतु एक लक्षात घ्या की आता आपण बघतो की लोकांच्या मनामध्ये एक संभ्रम आहे. तो 2 लिटर पेट्रोल टाकणार होता तो 10 लिटर टाकतोय आणि प्रत्येक जण आता बघतो की त्या भीतीपोटी इंधनाचा स्टॉक करायचा प्रयत्न करतोय. ते थांबलं पाहिजे. यासाठी आपण बघतो की गाडीमध्ये देणं ठीक आहे, पण कॅन मध्ये किंवा बाकी याच्यामध्ये देणं थांबवले. मला वाटतं त्यात अयोग्य काहीच नाही. त्यातून काही लोकांचे गैरसोय होते हेही खरं आहे. परंतु शेवटी हा सगळा समतोल ठेवणं ही प्रशासनाची जबाबदारी आहे आणि त्या अनुषंगाने प्रशासन जे निर्णय घेते ते परिस्थितीनुसार निर्णय घेत असतात. मला वाटतं ते परिस्थितीनुसार घेतलेला तो निर्णय आहे. नाही, बैठक होईल. आता अधिवेशन चालू होतं. अधिवेशन काल संपलंय. आता त्याच्यावर बैठकी संदर्भात आपण बैठकही होईल आणि चर्चा होईल आणि प्रश्नही मार्गी लागतील.